एक नवीन अपडेट येतोय मंत्रिमंडळासंदर्भात। शिवसेनेला मंत्रिमंडळामध्ये अधिक खाती मिळवण्यात यश मिळाल्याचं कळतंय। शिवसेनेला खातेवाटपामध्ये 2 खाती आता नव्यानं मिळाली आहेत असं सूत्रांच्या सांगण्यावरनं कळतंय। गृहनिर्माण आणि पर्यटन ही 2 महत्त्वाची खाती शिवसेनेला आता नव्याने मिळाली आहेत। आणि या संदर्भात आपल्या सोबत आहेत वैभव परब, आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आणखी माहिती घेऊया। वैभव, खाते वाटपासंदर्भात आत्तापर्यंत तरी असं म्हटलं जात होतं की नगरविकास खातं आणि त्याचबरोबर गृहनिर्माण खातं हे कदाचित शिवसेनेला मिळेल, पण आता गृहनिर्माण आणि पर्यटन ही 2 खाती नव्याने मिळत आहेत। माफ कर, सार्वजनिक बांधकाम मिळेल आणि आता गृहनिर्माण आणि पर्यटन पण शिवसेनेला मिळतंय। तर आणखीन काय अपडेट आहे याबद्दल? पूर्वी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी पहिल्यापासूनच आपल्या पक्षासाठी, स्वतःसाठी किंवा आपल्या आमदारांसाठी ज्या पद्धतीनं बार्गेनिंग केली होती, त्या बार्गेनिंगला आता यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। शिवसेनेला अधिकची सर्वात महत्त्वाची खाती म्हणजे गृहनिर्माण, पर्यटन ही 2 महत्त्वाची खाती आहेत ती त्यांना मिळालेली आहेत। आणि त्याच्या आधी सांगायचं झालं तर ज्या वेळेला महायुतीचं सरकार होतं, म्हणजे शिंदे फडणवीसांचं सरकार होतं, शिंदे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला जी महत्त्वाची खाती होती, उद्योग असेल, पाणी पुरवठा असेल, जलसंधारण असेल, ही सर्व महत्त्वाची खाती ठेवण्यात एकनाथ शिंदेंना यश आलेलं आहे। त्यामुळेच ज्या पद्धतीच्या काही बातम्या येत होत्या की एकनाथ शिंदेंच्या वाट्याला युडी हे खातं जाणार नाही, काही महत्त्वाची खाती आहेत ती त्यांच्याकडून काढून घेतली जातील, परंतु तसं काही होताना दिसत नाही आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, MSRDCची, पाणी पुरवठा, शालेय शिक्षण जे केसरकरांकडे खातं होतं ते देखील यंदा हे शिवसेनेकडे राहिलेलं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य विभाग, आता हे कोणाकडे जाणार हे देखील पाहावं लागणार, कारण का तानाजी सावंत आणि दीपक केसरकर ह्या दोघांचाही या मंत्रिमंडळात समावेश नाहीये। त्यामुळे आता ही खाती नेमकी कोणाकडे जातील ही बघावी लागतील। त्याचबरोबर जलसंधारण आणि पाणी पुरवठा, म्हणजे पाणी पुरवठ्याला गुलाबराव पाटील होते, त्यानंतर जलसंधारणला संजय राठोड होते, आता त्यांच्यामध्ये काही अदलाबदल होते का हे देखील पाहावं लागेल, कारण का प्रताप सरनाईक आहेत, संजय शिरसाट आहेत, भरत गोगावले आहेत, आशिष जयस्वाल आहेत, योगेश कदम आहेत, या सगळ्या नव्या चेहऱ्यांना काही महत्त्वाची जबाबदारी आणि मोठी जबाबदारी मिळते का हे देखील पाहावं लागणार आहे। आता सर्वात 9 महत्त्वाची खाती आहेत, त्याच्यामध्ये परिवहन खातं देखील महत्त्वाचं आहे। परिवहन सध्या म्हणजे जी संस्था आहे ती महामंडळ हे भरतशेठ गोगावले यांच्याकडे, त्यामुळे परिवहन खातं आहे ते जवळपास भरतशेठ गोगावले यांच्याकडे जाऊ शकतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य आणि शालेय हे कोणाकडे जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पूर्वी धन्यवाद वैभव। एकंदरीत पाहता आत्ताची जी माहिती मिळते ते पाहता शिवसेनेला आता चांगली वजनदार खाती मिळणार आहे, त्याच्यामध्ये गृहनिर्माण आणि पर्यटन यांचाही समावेश असू शकतो। आणि त्यानंतर आता प्रश्न असा उरतोय की कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं शिवसेनेअंतर्गत मिळणार। धन्यवाद वैभव, तू दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।